नमस्कार मित्रांनो, मिस्टर कोल्हापुरी प्रतीक पाटील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मस्तपैकी पोहायला जात आहे मी। माझे मित्र ऑलरेडी तिथे गेलेले आहेत, तर मी पण जात आहे। तर पुढे पुढे तुम्ही पोहायची मजा घ्याच। त्यातील निसर्गरम्य आणि इथं काही विहिरी अशा आहेत की त्या इतिहासकालीन आहेत आणि इतिहासकालीन विहिरीमध्ये जसा तुम्ही आता एक सैराट पिक्चर पाहिला त्याच्यामध्ये जी आनंद घेत होती मुलं, त्याच पद्धतीचा आनंद आम्ही इथं घेतोय। आता तुम्ही ते पाहू शकता। बघा आमची लहान लहान मुलं कशी पोहतायत त्याच्यामध्ये। आणि आता बघा या मुलाला आहे आता बघा आम्ही अशा पद्धतीने पोहत आहोत। पोहायचा याचा पप्पा आहे, हे बघा या पद्धतीनं कशा आठवले गा बसतेच आहे। आमची मुलं रडतायत, त्यांना पोहायला नको। बघा आता थोड्याच वेळात गजानन पाटील उडी मारणार आहेत। हे तिकडे कुठं माझा आवडलं मार की उडीत ना। आता गजानन पाटील जात आहेत पाण्यात, मार की उडी। भीती वाटत जायला पाण्यात जायला, पाणी थंड आहे जास्त। सकाळचे 10 वाजले, आम्ही पोहायला आलोय। सकाळचं पोहलेलं वातावरण चांगलं एकदम। हा कसा पोहतोय बघ, आहे का पावर। 7 पुरुष खोल आहे भाव। भाव म्हणजे एक पाण्याचं कुंड टाईप आहे गोल। बघू शकता आजूबाजूचा परिसर। ती पोरं नुसतं रडत राहतात ती। ए आद्या मार की उडी। गजानन पाटील अक्षरशः आनंद घेत आहेत। घेताना आम्ही लहान मुलांसोबत हा वास्तविक आनंदाचा क्षण आहे। आमची लहान लहान मुलं पहा। हा डॉन आहे बोलतो, नीचे जायला रडतो। आमचा अवधूत, आमची परी पळतायत। हे लहानपणीचे दिवस आठवत आहेत आम्हाला। मुलं येत होती। एक मी हे दाखवणार आहे। याच्या बोचाला लाथ मारतो। हाय बघा, हाय फुल सैराट फील, फुल सैराट फील। अरे गजानन पाटील मारा ना, पोहा ना जरा, पोहा। कसं वाटतंय तुम्हाला? ते त्याच्याकडे ते पोहताय ते घेऊन त्याच्याकडे। पाठीवर बसताय ते माझ्या पाठीवर बसते। ए काढ जात चालूच आहे। तसं घेऊन पोहतोय बघा, डेंजर आहे आमचा आनंद पाटील। ही कुठली वेगळी स्टाईल आहे पोहायची। कशाला होय पडलीच त्याच्यात मग अशी बस जा काय होणार। ओके बघा आमचे ढोलू काका कसे आंघोळ करतात बघा। विहिरीमध्ये त्यांचं पदार्पण होतंय।
विहिरीमध्ये पाण्यामध्ये येता येत ते ओम नमः शिवाय. वैशिष्ट्य म्हणजे इतकी मोठी बॉडी घेऊन ते ताप येऊ नये. ते चांगल्या पद्धतीने पोहतात. हेच मोठं वैशिष्ट्य आहे. पहा आता कसे आमचे डोलू काका पोहतात पाण्यामध्ये. हे बघा पोहण्याची ती कला आहे. अर्ध पाणी वरती आलेलं आहे विहिरीचं. वजनाच्या मानानं पाण्याची घनता वाढलेली आहे. एखादी वस्तू वजनदार पाण्यामध्ये पडल्यानंतर जसं पाण्याची पातळी वाढते तसं आमचे ढोलू काका पाण्यामध्ये जातात. पाण्याची पातळी वाढून पाणी बाहेर जात आहे. बघा त्यांची कला बघा. कसे पाण्यावरती एकदम शवासारखे पडलेले आहेत. जसं शेव 3 दिवसानंतर वरती येतं पाण्यामध्ये बुडल्यानंतर, तसं ते शवासारखे पाण्यामध्ये वरती. कोणीही त्यांना वाटेल एखाद्याला बघणाऱ्याला की ही व्यक्ती खूप दिवसापासून पाण्यात बुडली होती आणि आज वरती आले. पहा खूपच चांगली कला आहे. असे खेडेगावामध्ये रती महारथी कलाकार, असे खेड्यामधील मुलं ज्यांच्या अंगी खूप काही मोठ्या मोठ्या कला आहेत, पण त्यांना पुढील इतर कलेसाठी वाव असा भेटत नसल्यामुळे ह्या कला इथंच दबून जात आहेत. खूपच छान. म्हणून शहरातल्या मुलांनी यायचं गावी. शहरातील मुलांनी हा आनंद घेतला पाहिजे. ही बावडी जीवनाच्या ह्या अशा टप्प्यांमध्ये हे असे टप्पे असतात ते पूर्ण केले पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो. जीवनाचा आनंद हा अशा पद्धतीने घेतला पाहिजे. कष्ट, काम, व्यस्त जीवन, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, कामाचा ताण, नोकरीचं टेन्शन हे आपल्या आयुष्याला लागलेले कलंक आहे. तर ह्या कलंकमध्ये जगत असताना असा हा आनंद घेतला पाहिजे जसा आमचे डोलू काका घेत आहेत. असेच आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा. आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन असे इतिहासकालीन माहिती देत राहू. की पोहून झालेला आहे. तुम्ही पोहण्याच्या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि हा बघा आमचा वाघ दाखवले नाचून दाखव. चड्डी कशा डान्स कर की. आता मी तुम्हाला डान्स करून दाखवणार आहे. लुंगी डान्स, लुंगी डान्स, डान्स डान्स, लुंगी लुंगी डान्स, लुंगी डान्स, लुंगी डान्स, डांस डांस, लुंगी डांस हो गया. और देखो हमारा पर्ती डांस.